भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगाल का? हा, सांगा ना. बाजीराव बागाजी गायके. आपण कुठले? आळंदचे. आळंद तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आजची तारीख सांगता येईल का? 21/9/2025 बरोबर. हीच तारीख आहे ना. आपण शेतकरी मित्र, हा प्लॉट बघून तुमच्या लक्षात येईल की प्लॉट तेवढा खास नाही, मग व्हिडिओ का बनवताय? तर इथं आपलं व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा उद्देश, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की 1 महिन्यापूर्वी आमचे मित्र बाजीराव गायके यांनी या प्लॉटवरती मिरा 71, ज्याच्यामध्ये ग्लायफोसेट आहे, ग्लायफोसेट वरतूनही फवारलं आणि खालूनही सोडलं. बरोबर. खालून सोडलं. यांनी ग्लायफोसेट, तुम्ही प्लॉट बघितला होता की ह्या प्लॉटवरती मित्र तुम्ही बघू शकता, ह्या प्लॉटवरती 1 महिना अगोदर यांनी ग्लायफोसेट खालून दिला आणि वरतूनही फवारलं मिरा 71. बरोबर. ते तुमच्या लक्षात आलं नाही, अनवधनानं तुमच्याकडून ते कसं गेलं होतं ते एक वेळ सांगू शकता का? खालून ठिबकनं सोडलं होतं. पण का सोडलं? काही त्याच्या पाठीमागे औषध म्हणून सोडलं. औषध म्हणून, बुरशीनाशक म्हणून सोडलं. त्यांच्याकडे बुरशीनाशक म्हणून तुम्ही ते सोडलं. हा हा, त्याला काही समजलं नाही, वरून मारून दिलं आणि खालून सोडलं. बर, आता त्या गोष्टीला 1 महिना झाला. आता तुम्ही त्यांचे मोठे बंधू का लहान, मला माहित नाही, मधले बंधू. हा, तर तुम्ही हा प्लॉट बघितला होता 1 महिन्यापूर्वी. तुम्हाला वाटलं होतं की प्लॉट सुधरेल असं वाटत होतं? नाही वाटत होतं. ज्या वेळेस तुम्ही, मला वाटतं 4-5 जणांकडे जाऊन पण आले, त्यानंतर तुम्हाला खिल्लारे साहेबांनी माझ्याकडे आणलं. आपले केशवराव खिल्लारे, जे तुमचे नातेवाईक मित्र कोणी आहे, त्यांनी माझ्याकडे आणलं. आणि त्यानंतर तुम्ही 7व्या दिवशी आपण याच्यावर ट्रीटमेंट चालू केली. बरोबर. आणि त्या दिवशी मी तुम्हाला बोललो होतो की ह्या प्लॉटला रिझल्ट येतील, त्याच्यासाठी मी जबाबदारी घेतो, तुम्ही फक्त तुम्हाला बोललो होतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता हा बदल दिसतो. बरोबर. भैया आप भी आए थे उस टाइम, आपने भी प्लॉट देखा था, तो कैसा था और आज क्या लग रहा है आपको कि ऐसा कुछ इसमें कुछ चेंजेस नजर आ रहे हैं क्या? मैं खाली वीडियो के वास्ते झूठ बोल रहा हूँ? जो भी है वो सच बोलो. रियल फैक्ट वो सामने से ना, पहले में और अभी में जो है तो बहुत जमीन आसमान का बदल हो गया. हाँ, जब इन्होंने ये फवारनी करे थे और छोड़े थे, ड्रिचिंग करे थे, तो ये प्लॉट पूरा सूख गया था पूरा. अभी जो है तो अभी औषध छोड़ने को इनको तकरीबन किती दिवस झाले? 15 दिवस झाले. नाही, जास्त झाले असतील, 20-22 दिवस झाले यांना. तर आता हे जे खालचे जे वाळलेले कोंब होते ते आता पूर्णपणे थांबले. आणि आता जे नवीन कोंब ते येऊ लागले, ते सगळे फ्रेश येत आहेत, एकदम फ्रेश येत आहेत. तुम्ही काही साईड इफेक्ट हे दाखवू शकता खालून की याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या खरोखर लक्षात येईल, हा करपा नसून याच्यावरती वरून आणि खालून गेलेलं तणनाशक आहे. म्हणून सांगतो मित्र, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे बोलत आलोय की एक वेळेस तुम्ही औषध वापरून बघा. वापरून बघण्यापेक्षा आता बाजीराव भाऊंच्या प्लॉटवरती येऊन बघा. एक वेळेस जर तुम्ही बाजीराव भाऊंच्या प्लॉटवरती आले तर आजूबाजूवाले पण तुम्हाला सांगतील. आता हे काका बाहेरचे आहेत, ते काका सुद्धा मला आता आल्याला म्हणत होते की पूर्ण जळून गेलो होतो, आता खूप मोठा बदल झाला. तर हे आजूबाजूवाले सुद्धा तुम्हाला येऊन इथं आल्याच्या नंतरला सांगतील की यांनी प्लॉट मध्ये तणनाशक वरूनही फवारलं आणि खालूनही सोडलं आणि त्यामुळं पूर्णपणे प्लॉट डिस्टर्ब झाला होता. तरी आता प्लॉटची तणनाशक गेल्याच्या नंतर पूर्ण डिस्टर्ब झाल्यावर एवढी ग्रोथ आहे. आता तुम्ही म्हणाल की मग त्यांना मक्का का लावू दिली? आता खूप उशीर झाला, त्यांनी प्लॉट पूर्ण डिस्टर्ब केला होता आणि त्यानंतर प्लॉट त्यांना आता पाहिजे तेवढी अपेक्षा प्लॉट कडून राहिलेली नाही आणि ती सत्यता आहे. मी पण तेच सांगेन की जेवढं तुम्हाला जे सुरुवातीला जे ॲव्हरेज मिळणारं राहतं ते तणनाशक खालून वरून गेल्यामुळे आता मिळू शकत नाही. म्हणून मित्र हो, त्यांना मक्का लावण्याचा एक सल्ला दिला आतमध्ये. नाहीतर मी शेतकऱ्याला मक्का लावूच देत नाही. माझ्या जो शेतकरी मला विचारेल किंवा माझ्याकडे येतो अशा शेतकऱ्याला मी कधी मक्का लावू देत नाही. का? तर मक्का लावल्यामुळे प्लॉटचं नुकसान होतं. पण यांचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालं असल्यामुळं आता काहीतरी उत्पन्न, ठीक आहे, याच्यातून त्यांचा खर्च निघेल आल्यातून, पण त्यांना त्या शेतातून उत्पन्न पण लागेल खर्चासोबत. म्हणून आपण त्यांना मक्का लावण्याचं तेवढं एक सजेशन दिलं. नाही तर आपण मक्का लावायचं सजेशन कुठल्याही शेतकऱ्याला देत नाही. आणि मित्र हो, मी प्रत्येक वेळेस बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, आता मला बरेचसे मित्र माझे कर्नाटकचा व्हिडिओ बघतात, बरेचसे मित्र शेतकरी मित्र बघतात व्हिडिओ आणि ते वारंवार सांगतात की ह्या व्यक्तीनं तिथं जाऊन चॅलेंज घेतले. मी चॅलेंज घेण्याचं कारणच हे की मला स्वतःवर विश्वास आहेच आहे, स्वतःबद्दल विश्वास आहे, पण मला त्या प्रोडक्टवरही तितकाच विश्वास आहे. म्हणून मी कुठलंही चॅलेंज, मी प्लॉट बघितल्याच्या नंतर चॅलेंज घेण्याचं धाडस करतो. एरवी चॅलेंज घेणं म्हणजे सोपं नसतं, तोंडातून बोललं म्हणजे होत नाही.
पण तुम्हाला तेवढा आत्मविश्वास असावा म्हणून मी आज ह्या प्लॉटचा व्हिडिओ एवढा खराब नाहीये, पण जो प्लॉट जी ग्रोथ पाहिजे तसा नाहीये, आणि तरी आपण ह्या प्लॉटचा व्हिडिओ काढतो. त्याचं कारणच एवढं होतं की ह्या प्लॉटमध्ये तणनाशक होतं मारलेलं आणि सोडलेलं, आणि ते पण ग्लायफोसेट मिरा 71, ज्याला तुम्ही म्हणता की बांधावरचं अख्खं गवत ते जाळून टाकतं. या तुमचं कुठलंही पीक असेल ते पूर्णपणे जाळून टाकतं. पण जळणारं पीक 7 दिवसानंतर आपण याचं चॅलेंज स्वीकारलं होतं. भाऊंनी तशी मला चॅलेंज नव्हती केली, भाऊ तर माझ्याकडे तोंड बारीक करूनच आले होते की आता प्लॉट सुधरत नाही. पण त्यांना मी सांगितलं होतं की मी बसलेलो आहे, तुम्ही औषध नेऊन सोडा, आणि हेही सांगितलं होतं मित्र, ते समोर आहे. त्यांना बोललो होतो जर औषधाचे रिझल्ट नाही आले तर पुऱ्या मालाचे पैसे भरून दे, हे शब्द मी तुम्हाला बोललो होतो ना. हा बोललो ते. आणि त्याच्यानंतरच तुम्ही औषध घेऊन आले. हो. बरोबर. मी जर खोटं बोलत असेल तर व्हिडिओमध्ये खरं सांगा. नाही बरोबर ना, खरंच मी ना. खोटं जर बोलत असेल तर, आणि शेतकऱ्यांना खोटं जाऊ देऊ नका. नाही. काय होतं तुमच्यामुळे ते पण फसतील, हे पण फसतील, आणि भाऊ पण फसतील. कोणालाही फसवू नका. आता भाऊ तुम्ही यांचे भाऊच आहे, मधले भाऊ. तुम्हाला तर माहित नाही की मी यांना चॅलेंज न बोललो होतो, पण तुम्ही प्लॉट पाहिला होता, इथंच होते तुम्ही. बरोबर. मी सांगितलं होतं प्लॉट सुधरण म्हणून, आणि आज तुम्हाला खरोखर काही बदल वाटतो का? बदल आहे ना. का बा काळे साहेबांनी हा प्लॉट सुधरवला असं वाटतं का? बरोबर ना. तर शेतकरी मित्र हो, तुम्हाला सांगतो, बरेचसे लोक माझ्या कर्नाटकच्या व्हिडिओवरून बऱ्याचशा कमेंट बऱ्याचशा ग्रुपला येत आहेत की काय तो माणूस लोकांना फसवतोय, तो लोकांना चॉकलेट देतोय. ज्या लोकांना असं वाटतंय की मी चॉकलेट देतो, बऱ्याचशा लोकांच्या मी कमेंट वाचतो, मला त्याचं दुःख नाही तुम्ही काय लिहिताय, आणि त्याच्याशी मला घेणं देणं पण नाही तुम्हाला काय वाटतंय. पण सांगतो मित्र हो की एक वेळेस तरी ह्या प्लॉटवरती येऊन जा, इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना विचारून घ्या की ह्या प्लॉटवरती वरून आणि खालून दोन्हीकडूनही तणनाशक गेलेलं आहे का, आणि तेही ग्लायफोसेट म्हणतोय मी. मिरा 71 ज्याला आपण म्हणतो, आपल्याला ओळखीचं नाव मिरा 71 आहे. बऱ्याचशा लोकांना ग्लायफोसेट नाही माहिती, तर त्याच्यासाठी सांगतोय की मिरा 71 हे नाव आहे. जे लोक कमेंट करतायत त्यांनी तर जरूर यावं, आवर्जून त्यांनी ह्या प्लॉटसाठी यावं एक वेळेस, आणि आजूबाजूच्या लोकांना चौकशी करावं. तुमचा नंबर सांगा भाऊ एकदा. 70 28 24 60 87. परत एकदा सांगा. 70 28 24 60 87. शेतकरी आमचे मित्र यांनी तुम्हाला नंबर पण दिलाय, त्यांचा कॉल करा आणि त्यांच्या प्लॉटवर या. नुसतं फोनवरती खात्री करून लोकांच्या बाबतीत चांगलं वाईट बोलून मजा नाही. तुम्हाला जे करता येईल ते करा. आम्ही तुमच्या प्लॉटला कोणालाही डिस्टर्ब करत नाहीये, पण कोणी चांगलं जर करत असेल तर त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका. जर 2 शेतकऱ्यांचं चांगलं होत असेल, कोणाचं भलं होत असेल तर त्याचं होऊ द्या. आज भाऊ जर माझ्याकडे आले नसते तर यांनी आतापर्यंत वखरून नागरून याच्यात मक्का मोठाली केली असती. यांचा प्लॉट सुधारलाय. मित्र हो सांगतो, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, नाही तर ग्रुपमध्ये कमेंट्स करणारे आयरे गैरे नत्तू खैरे भरपूर असतात. अशा लोकांचं बिलकुल ऐकू नका. तुम्ही स्वतः या, एक वेळेस खात्री करा आणि नंतरच विश्वास ठेवा. मी म्हणत नाही की डायरेक्ट तुम्ही प्रोडक्ट खरेदी करा, हे मी कधीही म्हणलो नाही. आणि जर तणनाशक खालून वरून गेलेला प्लॉट जर मी क्लिअर करत असेल तर सड माझ्यासाठी डाव्या हातचा खेळ. करपा तुमचा तर मी काही समजत नाही. करपा तर इझी घालवतो, करपा घालवणं मोठी गोष्ट नाही, आणि सडही थांबवतो. सड माझ्या डाव्या हातचा जरी खेळ नसला तर सड थांबवायची आम्ही जबाबदारी घेतो मी नेहमी. आणि म्हणून सांगतो का, तर ह्या प्लॉटला मी थांबवलं, ह्या प्लॉटमध्ये ग्रोथ केली. सर तुम्ही हे दाखवू शकता या पन्हाळ्या एक वेळेस की किती सुंदर कॅनपी म्हणू त्याला, पन्हाळी म्हणू, आणि हे पानं बघा नवीन आलेले, हे तुम्ही एक वेळेस बघू शकता मित्र हो. आणि मग तुमच्या लक्षात येईल. आणि भाऊचा नंबर आहे फोनमध्ये, या त्यांच्या प्लॉटवरती तुम्ही येऊ शकता. रस्त्याच्या कडेला प्लॉट आहे. फक्त ग्रुपवरती गप्पा कोणी रिकाम्या मारू नका, कोणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. मी बघितलंय, मला चीड नाही आली त्या गोष्टीची. मला माहिती आहे ज्यांना ह्या बाबतीत गप्पा मारायच्या त्यांना किती अक्कल याची मला जाणीव आहे. त्यासाठी सांगतो मित्र की एकदा खात्री करा आणि नंतर काय तुम्हाला कमेंट करायच्या त्या करा. धन्यवाद.